डोके सर, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि बरेच दिवस झाला आपण पोलीस भरती जाहिरात हे देखील आपण बातम्या ऐकतात. पण आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो, बघणे गरजेचे आहे. तर जाहिरात येण्याआधी जाहिरात येण्याआधी आपल्याला माहिती आहे की आपली तयारी कितपत झाली हे देखील बघणे गरजेचे आहे. आणि ही तयारी करत असताना आपल्याला माहीत आहे की कशाप्रकारे पोलीस भरतीला कशाप्रकारे सर्वात प्रथम ग्राउंड आहे आणि ग्राउंड नंतर लेखी परीक्षा आहे. ह्या दोन इव्हेंट आहेत आणि ह्या दोन इव्हेंटमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो गोळाफेक. या गोळाफेकला जी मार्क आहे ती आपल्या हातातली मार्क आहे मित्रांनो. आणि या गोळाफेकची जर मार्क आपल्याला पाहिजे असेल तर तुम्हाला 100% योगदान देऊनच काम करावं लागेल. त्यासाठी तुम्ही आपले यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करून टाका. तर मी तुम्हाला सांगणार आहे की पोलीस भरतीची तारीख जी आहे ती कधी येणार. तर 15 सप्टेंबरला आपल्याला माहिती आहे की पोलीस भरती जाहिरात येणार होती. आणि या 15 सप्टेंबरपासून मी तुम्हाला सांगणार आहे की 15 सप्टेंबर नंतर ऑक्टोबर ह्या महिना आहे. आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण बघितले 10,000 पदांची पोलीस भरती होणार की नाही हे देखील आपल्या सर्वांना माहीत आहे. तर ह्याच्यामध्ये जाहिरातीमध्ये जागा घट होण्याची शक्यता आहे का? तर बरेच जण म्हणतात की सर याच्यामध्ये जागा देखील कमी होऊ शकतात. तर मी अशा प्रकारे कुठल्याही मित्रांनो काही होणार नाही. तर सर्वात जे जास्त आहे ते मित्रांनो ह्या वर्षी जे आहे ते सर्वात मोठी संधी असणार आहे पोलीस भरतीसाठी. आणि सर्वात जास्त जागा जे आहे ते ह्याच्यामध्ये निघणार ह्या वर्षी हे देखील महत्त्वाचं गरजेचं आहे. आणि किती का जागा निघणार आपल्याला माहिती आहे. भरतीला लाखो प्रमाणात फॉर्म येतात. गेल्या वर्षी तर 4.5 लाख फॉर्म आले होते मुंबई शहरासाठी. आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे जागा किती होत्या. तर ह्या किती का जागा असणार मित्रांनो आणि किती का फॉर्म येईल आपल्याला ह्याच्याशी काही घेणं नाही. जर आपलं पूर्णपणे तयारी असेल, पूर्णपणे जर तुम्ही 100% योगदान देऊन जर अभ्यास केला असेल, ग्राउंडची तयारी जर कंप्लीट केली असेल तर तुम्हाला 100% ह्याच्यामध्ये आपली जागा एक फिक्स असणार आहे. हे देखील महत्त्वाचे आहे. आता आपण जर तुम्ही विविध ठिकाणी कुठेही तुम्ही असाल, तुमचा जिल्हा तालुका कुठलाही असाल, तर तुम्ही कुठल्याही अकॅडमी असाल तर तुम्ही तिथं 100% व्यायाम करा, 100% योगदान देऊनच प्रॅक्टिस करा. तर तुम्हाला तिथं 100% यश येईल. आणि हे देखील तुम्हाला सांगण्याचं महत्त्वाचं कारण आहे. तर आता पोलीस भरतीची तारीख जी आहे आपल्याला माहीत आहे. तर कशाप्रकारे तारखा पडणार आहेत तर आपल्याला पूर्णपणे जाहिराती देखील बघायला मिळणार आहे. तर येत्या काही दिवसाचं आपल्याला जाहिरात देखील बघायला मिळणार आहे. आणि जाहिरात कधी ॲक्युरेट कधी येणार आहे तर सप्टेंबर महिन्यामध्ये 100% जाहिरात येणार आहे मित्रांनो, हे देखील लक्षात घ्या. आणि जाहिरात आल्यानंतरच आपण बघायचं आहे की कशाप्रकारे कुठल्या जिल्ह्याला किती जागा असणार आहेत. आणि जर आपण मुंबईला जर फॉर्म भरायचा विचार केला असेल तर तुम्ही ते डोक्यातनं काढून टाका. कारण की आपल्याला माहिती आहे जिथं गर्दी असते तिथं मेळ लागत नाही हे देखील माहीत आहे. आणि जिथं कमी जागा असतात तिथंच आपलं 100% जर योगदान देऊन असाल तर तुम्हाला जर ग्राउंडची मार्क तुमची 45 मार्कापर्यंत तुमची टोटल जात असेल तर तुम्ही या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा. तिथं तुमचं 100% काम होऊन जाईल. कारण की जर तुम्ही मुंबईच्या नादी लागला आणि जर तुम्ही ग्राउंड चांगल्या मार्कात असेल तर तुम्ही तिथं फसवू देखील शकता. हे देखील तुम्हाला सांगणं आहे. ज्या विद्यार्थ्याचं ग्राउंड कमी आहे म्हणजे कमी मार्क पडू शकतात त्यांनी मुंबईला फॉर्म भरण्याचं काही हरकत नाही. त्यांनी 100% मुंबईला भरा. कारण की तिथं देखील आपल्याला माहिती आहे कशाप्रकारे भरतीची गर्दी असते. आणि त्यामुळे तुम्हाला सांगितलं जर तुम्ही कमी मार्क आणि आपल्याला माहिती आहे एका विद्यार्थ्यासाठी एकच अर्ज करता येणार हे देखील माहीत आहे. आणि एका उमेदवारासाठी एकच अर्ज करता येणाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात कसरत आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा. तुम्हाला तिथं 100% तुमचा फायदा होऊन जाईल आणि तुम्ही 100% ह्याच्यामध्ये लागून जाताल. तर आता 10 ऑक्टोबरपासून पूर्णपणे आपल्याला जाहिरात बघायला मिळेल किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये देखील ग्राउंड चालू होईल. हे देखील आपल्याला सांगता येणार नाही. पण 100% तुम्हाला सांगत आहे सप्टेंबर महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे. आणि ग्राउंडला देखील सुरुवात कशाप्रकारे होत आहे तर आपल्याला माहीत आहे जर सप्टेंबर महिन्यामध्ये जर जाहिरात आली तर कमीत कमी अर्ज भरण्यासाठी 1 महिना कालावधी म्हणजे 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी असतो. त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर महिना देखील ग्राउंडला सुरुवात होऊ शकते. हे देखील महत्त्वाचं आहे मित्रांनो. आता बरेच जण म्हणतात की सर पेपर ऑनलाईन होणार का ऑफलाईन होणार. तर ह्याच्या संदर्भात देखील लवकरच आपल्याला अपडेट कळून जाईल. कारण की शक्यतो पेपर जो आहे तो ऑनलाईन झाल्यानंतर आपल्याला फायदा देखील होणार आहे. कारण की जर ऑनलाईन झाला तर आपल्याला ह्याच्यामध्ये 100% फायदा होणार आहे. आणि ऑफलाईन झाला तरी फायदा आहे. दोन्ही असला जर फक्त आपली तयारी जरी परफेक्ट असेल तर पेपर ऑनलाईन हो अगर ऑफलाईन हो आपल्याला ह्याच्याची काही घेणं नाही. पण ह्याच्याबद्दल लवकरच आपल्याला अपडेट देखील कळेल. त्यासाठी जर तुम्हाला पूर्णपणे अपडेट बघायचं असेल तर आजच आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे माहिती बघायला मिळेल.